अवघ्या 12 तासात मुंबईतील गोरेगाव पूर्वेतील आरे पोलिसांनी घरात घुसून चोरी करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या पिता-पुत्राच्या जोडीला अटक केली आहे। ते अनेकदा रात्रीच्या अंधारात काही मिनिटातच चोरी करू शकत होते आणि नंतर पळून जात होते। अटक केलेल्या पिता-पुत्राच्या जोडीकडून 46.65 दशलक्ष रुपयांचे मौल्यवान सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त करण्यात आले आहे। 18 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास 2 अज्ञात चोरांनी बंगला क्रमांक 21 मध्ये घुसून 36.15 दशलक्ष रुपयांचे मौल्यवान सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने चोरले। आरे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। पोलिसांनी अनेक पथके तयार केली आणि तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज वापरून तपास सुरू केला। 35 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या आरोपींची ओळख पटवली। सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने सूत्रांच्या मदतीने आरोपींचा तपास सुरू झाला। आरे पोलिसांनी सापळा रचून गोरेगाव येथून दोन्ही चोरांना, वडील आणि मुलगा यांना अटक केली। हॅलो सर, फोटो पाठवला व्हॉट्सअपला, झालेला आहे। हो सर, पत्रकार वगैरे सगळे मानव आले सर। हां सर, निघाले की मग मिस कॉल द्या प्लीज। लाईट चलो दोन आरोपी अरेस्ट केलेले आहे आणि किती मालमत्ता जतन का केली? दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत रॉयल फार्म एरिया आहे, तिथे बंगलो नंबर 31 तिथे घरफोडीचा गुन्हा झाला होता। सदरबाबत फिर्यादींनी आमच्याकडे 19 तारखेला सगळे पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला। त्यातले जे मॅनेजर आहेत, जे फिर्यादी आहेत गंगाराम, त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परंतु त्यांना इनिशियली काय माहिती नव्हतं, जे वरवर ज्या वस्तू चोरीला गेल्या, जशा या मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या समोर दिसत आहेत, त्या मोठ्या मोठ्या मूर्त्या चोरीला गेल्या आहेत आणि घरातले त्यांचा जो रूम आहे ओनरचा, त्याच्या रूम मध्ये तिजोरी नव्हती, त्यामुळे त्यांच्या काय माल चोरीला गेला ते त्यांना काय माहित नव्हतं। ज्या मूर्त्यांची आणि जे त्यांना माहिती दिसत होतं तेवढ्या वस्तूंची त्यांनी FIR दिली होती आपल्याकडे। तर आपले पोलिसांचे PSI पांचाळ आणि आपलं डिटेक्शनचं पथक सदरबाबत तपास करत होतं। आपल्या एरियातले जवळजवळ 35 ते 40 CCTV फुटेज आपण तपासले, परंतु आपल्याला चेहरा असा अस्पष्ट, रात्रीची वेळ चेहरा अस्पष्ट येत असल्याने ते आरोपी समजून येत नव्हते, मिळून येत नव्हते। परंतु मग मॅन्युअल इन्फॉर्मेशन आणि गुप्त बातमीदार यांचा वापर करून आपण 12 तासाच्या आत नमूद आरोपी पकडले। आरोपींकडनं मालमत्ता पण हस्तगत करण्यात आलेली आहे। त्यात जवळजवळ FIR आपल्याकडे 36 लाख रुपयांचा मालमत्ता चोरीचा आपल्याकडे FIR देण्यात आली होती। परंतु त्यात फिर्यादी जे आहेत, त्या ज्या स्मिता नरम डॉक्टर, त्या युरोपात फिरायला गेल्या असल्याने त्यांना संपर्क साधला। त्यांना तुम्हाला जेवढं आठवतंय तुम्ही कळवा आम्हाला। तर त्यांनी आठवलं, बाकीच्या वस्तू त्यांना आठवत नव्हत्या। तर त्याप्रमाणे आपल्याकडे मालमत्ता जवळजवळ 47 लाखाच्या आसपासची मालमत्ता मिळून आलेली आहे। त्यातनं आता त्यांना आपण कळवू की इतकी अतिरिक्त मालमत्ता आहे, ते आठवतील आणि आपल्याला कळवतील, त्याप्रमाणे त्यांचा जबाब नोंद करण्यात येईल पुढे। सर, हे दोघं कोण आहेत? दोघं आरोपी फिल्टरपाडा एरियातले आहेत आणि सराईत गुन्हेगार आहेत। त्यातला जो एक आरोपीवर बोरिवली पोलीस स्टेशनला गुन्हा आहे आणि एका आरोपीवर चोरीचेच गुन्हे आरे पोलीस स्टेशनला दाखल आहेत। सराईत
साधारण त्यांनी एरियामध्ये रात्री फिरले तेव्हा त्यांना कळलं की हा बंगल्याच्या लाईट वगैरे सगळं बंद दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी तो बंगला हेरला आणि त्यांनी बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूचे कंपाऊंड तोडून आतमध्ये खिडकी आहेत, काचेची खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश करून सदरचा माल त्यांनी चोरला. सर हा मुलगा आणि ते दोघं वडील आहेत त्याचे दोघं एकत्र का केलं चोरी? मुलं आणि ते वडील आहेत प्रोफेशनल चोरच आहेत ते असं समजूया, कारण त्यांच्यावर दोघांवर चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. म्हणजे दोघं मिळून चोरी करतात, वडील आणि मुलगा. हो. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.